उत्तान पादासन. सर्वांनी पाठीवर या. पाठीवर येऊन दोन्ही हात सरळ रेषेमध्ये दोन्ही पाय जोडून श्वास घेत 1 ते 1.5 फूट उंचीवर श्वास रोखून थांबा. यथाशक्ती पोटाला व्हायब्रेशन होईल. आतड्यांचे अनेक आजार नाहीसे होतील. पोटाच्या दोन्ही समोरी व्यवस्थित राहतील, सुदृढ बनतील. गॅसेससाठी फार उपयुक्त. श्वास सोडत खाली. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांनी उत्तान पादासन करून त्याच्यापासून मुक्ती मिळवायची आहे. श्वास सोडत खाली. वात पित्त कफ त्रिदोष नाहीसे करायचे असतील तर उत्तान पादासन. सर्वच आसन प्राणायामामधील, योग साधनेमधील सर्वच आसन आपल्याला उपयुक्त आहेत. श्वास सोडत खाली. अशा पद्धतीनं 3 ते 5 वेळा, 5 ते 7 वेळा. ज्यांना गॅसेसचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना पोटाचे आजार आहेत, पोटाचे विकार नाहीसे करायचे असतील, यापुढे पोटात ते आजार नाहीसे म्हणजे येऊ द्यायचे नसतील, पोटाचे आतडे सक्रिय होतील आणि व्यवस्थित अन्नपचन होईल, अशा पद्धतीने हे उत्तान पादासन केल्यास आणि डाव्या कुशीवर यायचं आहे. उजव्या हाताची मूठ आवळून टाळ्याखाली, डावा हात दोन्ही गुडघ्यामध्ये. जेव्हा जेव्हा आपण झोपेतून उठतोय त्यावेळी डाव्या कुशीवर यायचं आहे. 1 ते 2 मिनिट थांबायचं आहे. हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा झाल्यानंतर हळूच उठून बसायचं आहे आणि यामुळे हृदयाच्या झटक्यापासून आपल्याला मुक्ती मिळेल. अशा पद्धतीने उत्तान पादासन करायचं आहे. ज्या ज्या व्यक्तींनी उत्तान पादासन करून आपलं पोटाचं आरोग्य सुधारतील, एवढंच नव्हे तर पोटावरील